हिरो मोटोकॉर्प या कंपनीने मित्रांनो E20 ते E85 फ्युएलवर चालणाऱ्या 2 मोटरसायकल्स लॉन्च केल्या आहेत. म्हणजेच आता या बाईक्समध्ये फ्युएलमध्ये जरी 85% इथेनॉल असेल तरी त्या फ्युएलसाठी या बाईक्स सपोर्टेड असणार आहेत. अशा प्रकारची न्यूज आज आपल्याला ऐकायला पाहायला मिळाली, ज्यामुळे स्टॉक आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 ते 3% पर्यंत वाढला आहे. आता हे जे लॉन्चिंग केलं मित्रांनो, तेव्हा तिथे आपले भारताचे वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरीजी तिथे उपस्थित होते. पुढे कंपनीने यांची प्राइसिंग कशा प्रकारची ठेवली ती आता आपण बघून घेऊया. तर बघा, इथे HF डिलक्स फ्लेक्स फ्युएलची किंमत जी आहे ती 72,792 एक शोरूम असणार आहे. त्यानंतर स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएलची किंमत जी आहे ती 82,710 एक शोरूम एवढी असणार आहे. आता ही जी प्राइस जी सांगितली आहे ती दिल्लीपुरतं मर्यादित आहे आणि पुढे जाऊन कंपनी हे देखील सांगितलं आहे की याची जी सेलिंग आहे ते दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही असे निवडक भाग आहेत ते जुलै 26 पासून सुरू होणार आहे आणि हळूहळू ते पूर्ण राज्यभर त्याचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो जी आपण कव्हर केलेली आहे. परंतु आता इथे प्रश्न असा उभा राहतोय, तुम्ही जर शॉर्ट टर्म पिरियड किंवा लॉंग टर्मसाठी विचार करत असाल तर फक्त एवढीशी अपडेट त्यासाठी पुरेशी आहे का? तर तसं बिलकुल नाही मित्रांनो. त्यासाठी आपण या स्टॉकचं डीपली अनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स असणार आहेत. त्यावरती आपण जर डीपली अनालिसिस केलं त्यानंतर आपण नक्की हे ठरवू शकणार आहोत की हा स्टॉक आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य राहणार आहे की नाही. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. कारण ज्या पण अशा इम्पॉर्टंट अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो, त्या तुम्हाला वेळेवरती मिळणं गरजेचं असतं. अपडेट जर तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्कीच तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. त्यातला सगळ्यात पहिला आपला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन. याच्यामध्ये आपल्याला काय समजतं तर आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर आपला असणार तो म्हणजे फायनान्शियलचा. त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो. त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का ते आपल्याला त्यातनं समजतं. त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर आहे तो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपल्याला त्यातनं कळणार आहे. आता याच्यामध्ये आपला पहिला फॅक्टर आहे तो फंडामेंटलचा. त्याच्यामध्ये आपल्या टोटल 10 मेट्रिक्स आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग सुद्धा दिली आहे. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे जे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर आता फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक असणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला समजते की कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 35.8 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 28.5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण. कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याच्यानं समजते. तो रेशो 0.3 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.04 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याच्यानं समजते. तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते जवळजवळ 97.5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 13.4 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी. आता याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश फ्लो आउटफ्लोशी मिळता जुळता आहे कारण ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 2 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो. आता इथे कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर. आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेले. आता याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 8.09 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज.
आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे झिरो असायला पाहिजे. आणि ते जर पाहिलं गेलं तर झिरोच आहे. टोटल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, 34.73 आणि पूर्णच्या पूर्ण होल्डिंग जी आहे ती अनप्लेज आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 15.9 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता ओव्हरऑल जर इथे रेटिंग बघितली मित्रांनो, तर रेटिंग आलेली आहे 9ची, म्हणजे स्टॉक इथे ग्रीन झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर स्टॉक इथे आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता झाले फंडामेंटल्स. आता आपण व्हॅल्युएशन पाहून घेऊया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE पाहायला मिळतो 35.2 आणि स्टॉकचा PE आहे 16.8. PE इथं आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 0.58 आहे. पेग रेशो देखील चांगला आहे. EBITDA 15च्या आतमध्ये पाहिजे. EBITDA इथे 11.6 पाहायला मिळतोय. EBITDA देखील चांगला आहे. PB रेशो 5च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो देखील चांगला आहे. बघा इथे 4.46 पाहायला मिळतोय. आता ओव्हरऑल व्हॅल्युएशन बघितले तर व्हॅल्युएशन देखील आपल्या इथे अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळत आहेत. दोन्ही फॅक्टर पहिले आपल्या स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले आहेत, फंडामेंटल्स देखील आणि व्हॅल्युएशन देखील. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आता आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता P&Lमध्ये 2015चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 27,538 आणि आता वाढून तो 2026मध्ये झालेला आहे 27,411. आता याच्यामध्ये बघा 2015 पासून आपण जर 2021 पर्यंत बघितलं तर सेल्समध्ये कुठे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नाही आहे. खूप सारे अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळाले आहेत. 27,000 ते 30,000च्या आसपास आपल्याला सेल जो आहे तो होताना पाहायला मिळाला आहे. परंतु 22 नंतर जर पुढे आपण बघितलं म्हणजे लास्टचे 5 वर्ष तर कन्सिस्टंटली कंपनी इथं सेल्समध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ करताना पाहायला मिळते. हा एक पॉझिटिव्ह संकेत आपल्यासाठी राहू शकतात. आता खाली नेट प्रॉफिट जर बघायचं झालं तर नेट प्रॉफिटमध्ये देखील सेम तसंच आहे. 15 पासून जर पुढे 21 पर्यंत बघितलं तर नेट प्रॉफिटमध्ये देखील कन्सिस्टन्सी कुठे पाहायला मिळत नव्हती आपल्याला. खूप सारे अप्स अँड डाऊन होते. परंतु लास्ट 5 वर्षामध्ये आपण बघितलं 22 पासून पुढे तर कन्सिस्टंटली कंपनी नेट प्रॉफिट चांगल्या प्रकारची कमवताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ओव्हरऑल P&Lची शीट आपल्याला इथे चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. त्याच्यामुळे फायनान्शियलचा फॅक्टर देखील आपण स्ट्रॉंगमध्येच कन्सिडर करणार आहोत. आता शेवटचा आपला फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आता आपण चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे आपण वीकली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे आपला लास्ट काही दिवसांपासून आपला स्टॉक जो होता तो डाऊन ट्रेंडमध्ये पाहायला मिळतोय. टाइम पिरियड जर बघायचं झालं तर डिसेंबर 25 पासून कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉक असल्याचे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे डाऊन ट्रेंड असं जर पुढे कंटिन्यू राहिला तर मी सपोर्ट्स कुठे राहू शकता ते तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो. पहिला सपोर्ट राहू शकतो 4,541च्या आसपास आणि तो जर ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट आपल्या इथे 4,144च्या आसपास पाहायला मिळू शकतो. हा जो सपोर्ट आहे मित्रांनो सेकंड सपोर्ट तो अतिशय स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण की तिथे प्राईजने खूप काळ तिथे होल्ड केला होता. तिथे बायर्स ॲक्टिवेट आहेत. त्यामुळे हायली चान्सेस आहेत प्राईज जर या लेवलवरती आली तर इथून बाउन्स बॅक करू शकते. परंतु आता अजून एक ट्विस्ट आहे इथे. आता जिथे प्राईस ट्रेड करते मित्रांनो तिथे एक थोडीशी प्रिव्हियस गॅप होती. ती गॅप आता प्राईजने फिल केलेली आहे. ती मी तुम्हाला ड्रॉ करून देतो. बघा ही गॅप होती, ती गॅप आता प्राईजने फिल केलेली आहे. आता ही मार्केटमध्ये न्यूज आली आहे प्लस ही गॅप फिल झाली आहे. त्यामुळे दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे हायली चान्सेस आहेत की स्टॉक आता इथूनच बाउन्स होऊ शकतो. ही एक शक्यता आहे मित्रांनो. आता इथून समजा स्टॉक रिव्हर्स झाला तर वरती टार्गेट काय राहू शकतात किंवा रेसिस्टन्स काय असणार आहेत ते आपण डेली टाइम फ्रेममध्ये बघूया. त्यासाठी आपण आता डेली टाइम फ्रेम ओपन करून घेऊ. आता इथे डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला पहिला रेसिस्टन्स पाहायला मिळतोय एक 5,468च्या आसपास. त्यानंतर सेकंड रेसिस्टन्स आपल्या इथे पाहायला मिळतोय एक 5,845च्या आसपास. आता जो सेकंड रेसिस्टन्स दिला आहे मित्रांनो तो एक स्ट्रॉंग एक सेल झोन आहे, सेलिंग झोन आहे. तिथे सेलर्स ॲक्टिवेट आहेत. त्यामुळे प्राईस समजा ह्या रेंजमध्ये आली तर थोडंसं तुम्हाला करेक्शन पाहायला मिळू शकतं. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तर अशा प्रकारचे हे जे रेसिस्टन्स दिले तुम्ही ॲज अ टार्गेट म्हणून घेऊ शकता. ते तुम्ही पार्शियली टार्गेट बुक करू शकता किंवा फुल्ली टार्गेट देखील तुमच्या रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने तुम्ही प्रॉफिट बुक करू शकताय. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि टार्गेट्स आहेत मित्रांनो. आता या स्टॉकवर माझं जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनल मी या स्टॉकमध्ये एंट्री करणार आहे, परंतु कन्फर्मेशन घेऊन. आता हे कन्फर्मेशन आपल्याला कुठे मिळणार आहे तर जो पहिला रेसिस्टन्स मी तुम्हाला दिलेला आहे 5,468च्या आसपास त्याच्यावरती समजा आपल्याला क्लोजिंग मिळाली आणि स्टॉकवरती सस्टेन झाला 1 ते 2 हप्त्यांपर्यंत तर नक्कीच आपण इथे एंट्री करण्याचा विचार करू शकतो. त्याच्यामागचं कारण देखील सांगतो मित्रांनो. कारण आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातले 3 फॅक्टर आपल्याला अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळाले. फंडामेंटल देखील स्ट्रॉंग होते, व्हॅल्युएशन देखील अट्रॅक्टिव्ह होते आणि फायनान्शियल देखील आपल्या इथे स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले. फक्त चार्ट थोडासा ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळतोय. चार्टला आपण खराब देखील बोलू शकत नाही आणि चांगला देखील बोलू शकत नाही. ठीकठाक पाहायला मिळते. फक्त आपला कन्फर्मेशनचं वेट करायचं आहे. कन्फर्मेशन मिळालं तर नक्कीच आपण या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतोय. तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली गेलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळून जातात आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.